भगवंताला मलम तयार करता येत होतं, वैद्यकीय होती, शिक्षण होतं भगवंताचं. आणि भगवंतानी त्या घोड्यांना आदल्या दिवशी इतके बाण त्या घोड्यांच्या शरीरामध्ये लागलेले असायचे, रक्तबंबाळ झालेले ते घोडे, ते बाण काढायचे, त्या जखमा त्या सोप्या नाही, हातात भर बाण अंगामध्ये घुसलेले त्या घोड्यांच्या, कुठं पायाला कुठं अंगाला अनेक ठिकाणी बाण लागलेले, ते सगळे बाण काढायचे, त्या जखमा धुवायच्या. आणि भगवान त्याला अशा पद्धतीनं औषध त्या घोड्याला द्यायचे की दुसऱ्या दिवशी ते घोडे पुन्हा पहिल्यासारखे होऊन जणू काही आजच युद्धाला प्रारंभ आहे इतके ताजेतवाने होऊन पुन्हा युद्धाकरता प्रवृत्त झालेले असायचे. भगवंताची वैद्यकीय ही. बरं, ही वैद्यकीय म्हणजे साधी वैद्यकीय नाही आहे. भगवान साधे डॉक्टर नव्हते, वेटरनरी पण होते. हा त्याचा अर्थ झाला. आता घोड्यांचं सुद्धा भगवंताला ज्ञान आहे. म्हणजे प्राण्यांची वैद्यकीय सुद्धा भगवंताला जमत होती. बलराम दादा इथे शिकले. गांधर्व वेद, गायन वादन, 64 विद्या 14 आपण म्हणतो, त्याचा संदर्भ आहे सगळा महाभारतामध्ये. ती सगळी यादी महाभारतामध्ये आली. आता मला सांगता येणार नाही, तेवढा वेळ नाही आपल्या हातामध्ये. गायन वादन सगळी वाद्य बलराम दादाला वाजवता येत होती. सगळी शस्त्र बलराम दादाला चालवता येत होती. सगळ्या पद्धतीची गायकी बलराम दादांजवळ होती. गणित चांगलं होतं, वैद्यकीय चांगली होती. या 64 दिवसामध्ये वेदाबरोबर हे सगळं त्यांनी शिकलं. ते आपल्या सद्गुरूंकडून, सांदीपनी ऋषींकडून हे सगळं शिकले. त्यानंतर या विद्या आपल्याला आवश्यक आहेत त्या आपण मिळवल्या आहेत, पण हे परिपूर्णता नाही हे समजून पुन्हा सांदीपनी ऋषींना प्रार्थना करायला हे दोघे गेले. आणि त्यांनी सांदीपनी ऋषींना प्रार्थना केली की तुम्ही आम्हाला खूप ज्ञान दिलंय, पण आम्हाला अजून काही अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? बलराम दादानी आणि भगवंतानी त्यांना सांगितलं, आम्हाला गज शिक्षा आणि अश्व शिक्षा द्या. याच्याकरता पुन्हा 12 दिवस भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये राहिले. त्या 12 दिवसामध्ये त्यांनी गज शिक्षा आणि अश्वविद्या ही दोन्ही शिक्षा या प्राप्त करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं, पण आचरणाच्या संबंधाने धर्म काय सांगतो हे आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून मग त्याच्यानंतर या दोघांना सांदीपनी ऋषींनी धर्माचं ज्ञान दिलं. हे दोघे धर्मपरायण, धर्मज्ञ असे झाले. आणि तिथून बाहेर पडण्याच्या पूर्वी बलराम दादांनी भगवंताला सांगितलं, एवढं आपल्याला अजूनही पुरेसं नाही, गुरूंकडे जाऊ. म्हणून पुन्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. पुन्हा त्यांना नमस्कार केला. विचारलं काय पाहिजे आता? भगवंताने आणि बलराम दादांनी सांगितलं, आम्हाला पूर्ण धनुर्वेद शिकायचा आहे. बलराम दादा आणि भगवंताला सांदीपनी ऋषींनी पूर्ण धनुर्वेद शिकवला. सगळं ज्ञान प्राप्त करून घेऊन, संपादन करून गुरुसेवेकरता काही दिवस बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण तिथे राहिले. गंमत कशी असते ऐका. आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, विद्या प्राप्त करून घ्यायची आहे, म्हणून गुरुकडे राहणं हा विचार सगळ्यांनाच मान्य आहे. सगळ्यांनाच मान्य आहे. गुरुशिवाय आपल्याला ज्ञान मिळणार नाही, मान्य आहे. आणि गुरुशिवाय मिळणार नाही म्हणजे गुरुकडे जायचं, मला ज्ञान द्या, असं ज्ञान नाही. त्यांची सेवा करायची. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, सगळं दास्य केलं पाहिजे. गुरूंनी सांगितलेल्या शब्दाला अनुसरून गुरूंचं काम करणं याला गुरुदास्य म्हणत नाहीत. गुरूंचं अंतःकरण जाणून, गुरूंचा मनोबल ओळखून गुरूंच्या मनोकामना पूर्ण करणं हे गुरुदास्य आहे. सांगितल्यावर कोणी करतं? जा रे पाणी घेऊन ये, हे कोणी आणेल? पण दुपारची वेळ आहे, बरेच लोक येऊन गेलेत, शोष पडला असेल, पाणी आणलं पाहिजे. गुरूंनी न सांगता करणं हे महत्वाचं आहे. शब्द ओळखण्यापेक्षा मनोदय ओळखणं हे महत्वाचं आहे. म्हणून गीतेवरच्या बहुतांश सगळ्या टीका भगवंताचा शब्द ओळखून बोलतात आणि ज्ञानेश्वरी भगवंताचा मनोदय ओळखून बोलते. हा फरक आहे, हा फरक आहे.
निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांचं कौतुक करताना हे म्हटलंय, देवाचे मनोगत तो दावत हामासी मूर्त. निवृत्तीनाथ बोलतात, महाराज बोलतायत, अरे देवाचं मनोगत सांगतोयस तू, शब्दाचा विस्तार करत नाहीयेस, मनोगत ओळखून सांगतोयस. ज्ञानेश्वरी शब्द बोलत नाही, देवाचं मनोगत बोलून दाखवते. देवाच्या काय आहे हे सांगणारी ज्ञानेश्वरी आहे. गुरूंनी आपल्याला ज्ञान द्यावं याच्याकरता त्यांची सेवा केली पाहिजे. पण ती जी सेवा आहे ती ज्ञानाच्या अपेक्षेने केलेली सेवा आहे. ती सापेक्ष सेवा आहे, काही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये. म्हणून सगळं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काही दिवस गुरूंच्या आश्रमात राहून गुरूंची सेवा कोणत्याही अपेक्षेशिवाय केली पाहिजे. तर ती सेवा आपल्याकडे, ते ज्ञान आपल्याकडे स्थिर राहतं. ऐका, ज्ञान झालं, पण ज्ञान झाल्यानंतर चला आता आम्हाला ज्ञान झालं, पडा बाहेर, बघू आता आम्हाला कोण पराजित करतं, ज्ञान नाही. तिथं राहून त्याच विनम्र भावानं आपलं सगळं कर्म आपल्या गुरुचरणाला समर्पित करून किंकर भावानं तिथं राहता आलं पाहिजे. दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा. दास्याची व्याख्या करताना भक्तिरसामृत सिंधुकारांनी ही व्याख्या केली. दास्यम काय दास्य आहे, कर्मार्पणम तस्य, आपलं सगळं कर्म त्यांना समर्पित करणं, आणि कैंकर्यमपि सर्वथा, किंकर दास होऊन तिथं राहणं. ज्ञान झालं की दास्यत्वाचा भाव लोप पावतो. मानवी जीवनाचं ते अधःपतन आहे, लक्षात ठेवा. आपण किती मोठे होऊ, आपण ब्रह्मज्ञानी होऊ, आपण किती मोठे संत म्हणून या जगतामध्ये गणले जाऊ, पण भगवंताबद्दलचा, संतांबद्दलचा दास्यभाव अंतःकरणात अबाधित राहिला पाहिजे. मानवी जीवनाचं हे रहस्य आहे समजा पाहिजे तर. मानवी जीवनाच्या उन्नयनाचं ही परिसीमा आहे असं समजा पाहिजे तर. आमच्या अंतःकरणामध्ये दास्य भाव जगलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे. भले ज्ञान होईल, आम्हाला ब्रह्मज्ञान होईल, जे काही व्हायचं ते होईल, पण आम्ही दास आहोत. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आमचे गुरुजी एक कथा सांगायचे भागवतात, पाठातही काही वेळेला आम्हाला त्यांनी ही कथा सांगितली. एका शिष्याने गुरुकडे काही याचना केल्यावरून गुरूंनी त्यांना बोध दिला, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली, सोहम भावाला प्राप्त करून दिलं. शिष्याला बरं वाटलं. शिष्य तिथून निघाले, सोहम भाव प्राप्त झालेला. कुठल्या तरी एका अरण्यामध्ये गेले, एखाद्या टेकडीवर, पर्वतावर गेले, तिथल्या कपारीमध्ये बसले, ध्यान लावून ओ सोहम साधना सुरू झाली, सोहम बोध दिला. थोड्या दिवसानंतर गुरूंचं स्मरण झालं, आठवण झाली म्हणून गुरूंकडे पुन्हा भेटायला आले. गुरूंनी विचारलं काय चाललंय. शिष्याने सांगितलं काही नाही, तुम्ही सोहम बोध दिला, सोहम भावामध्ये स्थित आहे, आनंद वाटतो. गुरूंनी सांगितलं असं, आता एक काम कर म्हणे, सोहम दिलं ना तुला, एक काम कर, सोहम भाव जपत असताना त्या सोहमच्या आधी मी सांगतो म्हणून एक दा लावत जा. दा काय होईल त्याच्याने दासोहम असं म्हणायला शिकशील. दा लावत जा, सोहमच्या मागे दा लावायचा म्हणजे दासोहम असं होईल. ठीक आहे. गुरु शिष्याने सांगितलं ठीक आहे, गेले. दासोहम भाव सुरू झाला आणि मग मनामध्ये विकल्प आला, अरे ज्या सोहम मध्ये एकरूपता प्राप्त झाली, दासोहम मध्ये द्वैत आलं ना. ते गुरु आहेत, मी शिष्य आहे, मी त्यांचा दास आहे, ते माझे स्वामी आहेत, असं व्हायला लागलं. मनाला समाधान वाटलं नाही, परत गुरुकडे यायचंय. मग त्याने विचार केला, थांबा, असं नाही करून चालणार. मग गुरुने आपल्याला काय सांगितलं, सोहमच्या आधी दा लाव असं सांगितलं ना. मग त्या शिष्याने काय केलं, स्वतःच्या बुद्धीने त्या दाच्या आधी आपण एक स जोडला, सदा सोहम. आधी सोहम होतं, त्याचं गुरुनी दासोहम करायला लावलं, यांनी स जोडला, हा सदा सोहम मध्ये गेला. गुरूंकडे गेल्यावर गुरुनी विचारलं काय झालं, तोडला असं झालं, मी स लावला माझ्या बुद्धीने. गुरु म्हणाले मूर्ख आहेस, मी तुला आधीच सांगितलं होतं, आता माझा दा पुन्हा सच्या आधी लाव, दास दासोहम.
दासोहम इतिया बुद्धी पूर्वमासी जनार्दने दाकारो अपहतस्तेन गोपी वस्त्रापहारेणा. आमचे गुरुजी सांगायचे दास्यत्व भूमिका फार महत्वाची आहे. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये सगळी विद्या त्यांनी ग्रहण केली आणि त्याच्यानंतर काही काळापर्यंत गुरूंची सेवा करण्याकरता म्हणून ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राहिले. निरपेक्ष सेवा आहे, काही अपेक्षा नाही. मोक्ष पाहिजे, अमुक नाही, ही विद्या पाहिजे, ती विद्या पाहिजे, काय नाही. शांत चित्तानं फक्त आणि फक्त गुरु सेवा करण्याकरता भगवान आणि बलराम दादा गुरूंच्या आश्रमामध्ये राहिले. सेवा झाली, गुरु संतुष्ट झाले. कुठलीही विद्या फुकट घेऊ नये असा शास्त्र संकेत असल्यामुळे बलराम दादा आणि भगवान सांदीपनी ऋषींकडे गेले. सांदीपनी ऋषींना सांगितलं, आपल्यामुळे आम्ही कृतार्थ झालो, आम्हाला ज्ञान मिळालं, आमचं जीवन परिपूर्ण झालं. गुरुकडे जाऊनच आपल्याला ज्ञान मिळून जीवन परिपूर्ण करून घेता येतं असा वस्तुपाठ या जगताला घालून देण्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्या चरणाजवळ आलो. आमचं काम पूर्ण झालं, आम्ही कृतार्थ झालो. आम्ही जगात अभिमानानं सांगू की आम्ही सांदीपनी ऋषींचे विद्यार्थी आहोत. ज्यांच्याकडून धर्मशास्त्र सांगतो मी गंमत, महाभारतात त्याची एक कथा आली आहे, गमतीची कथा आहे. ज्यांच्याकडून आपण विद्या प्राप्त करून घेतली त्यांचं नाव जर आपण लपवलं तर प्राप्त झालेली विद्या आपल्या जवळ राहत नाही. कुणाकडून घेतली? अमके अमके आमचे गुरु आहेत, सांगून द्यावं, यांच्याकडून मी हे ऐकलंय, यांच्याकडून मी हे शिकलोय. गुरूंचं नाव लपवायचं नाही. महाभारतात कथा आहे, कौरव आणि पांडव एकत्र होते. अगदी युद्धाला प्रारंभ होणारही होता थोड्या दिवसात, पण तोपर्यंत एकत्र राहिले होते. अरण्यामध्ये एका ठिकाणी गेलेले असताना एक फळांनी बहरलेलं झाड दिसलं. या झाडाची फळं तोडून खावीत असं वाटून कौरव पांडवांपैकी एक जण दगड उचलायचे, मारायचे, पडलं फळ घ्यायचे, कोणी उड्या मारायचे, काही करायचे. दुर्योधन पुढे झाला. दुर्योधनाने आपल्या शक्तीनं ते झाड असं गदा 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 हलवलं. हलवल्याबरोबर ती सगळीच फळं खाली पडली. घ्या आता पाहिजे तेवढी. पिकलेली खाली पडली, कच्ची खाली पडली. कच्ची कोण खातं? वाया गेली. दुसऱ्या झाडाकडे गेले, आता तिथली फळं खायची. भीमाने सांगितलं, आता तू बाजूला हो. भीमाने त्या वृक्षावर अशा पद्धतीनं हात मारला की त्याच्याने फक्त पिकलेली फळं खाली पडली. आणि नुसती खाली पडली नाही, खाली पडलेली सगळी फळं एकत्रित आली आणि त्यांची एक रास तयार झाली. दुर्योधनाला आश्चर्य वाटलं. आपल्याकडे असं नाही. काही बोलला नाही, घरी गेला, पण मनामध्ये रुखरुख, आपल्याला ही विद्या येत नाही. शकुनीकडे गेला, शकुनीला विचारलं. मोठी कथा आहे, मी आपला संकोच करून सांगतोय. शकुनीकडे गेल्यानंतर शकुनीला विचारलं, तिच्याकडे ती विद्या आहे, माझ्याकडे नाही, कसं करू? तो शकुनीच होता पक्का. शकुनीने त्याला सांगितलं, मी तुला उपाय सांगतो, तू सरळ सरळ भीमाला विचार, ही विद्या कुठून मिळवलीस. जर त्यांनी सांगितलं यांच्याकडून मिळवली तर तू त्यांच्याकडे जा, विद्या मिळव, तुलाही मिळेल. पण जर त्यांनी सांगितलं नाही आणि तुझ्यापासून गुरुचं नाव लपवलं तर तुला मिळणार नाही, याच्यात दुःख नाही, त्याला मिळालेली जाईल, याच्यात आनंद आहे. शकुनी त्याची जाईल. दुर्योधन गेला, भीमाला नाव विचारलं, भीमाने नाव लपवलं, भीमाची ती विद्या गेली. ती विद्या भीमाला एकलव्यापासून प्राप्त झाली होती. महाभारतात वचन आहे, महाभारत सांगतं एकलव्यापासून ती विद्या. कारण एकलव्याचा अंगठा जेव्हा द्रोणाचार्यांनी तोडून घेतला, त्याच्या नंतर एकलव्याने द्रोणाचार्यांच्या चरणावर अविचल निष्ठा ठेवून ही पुन्हा विद्या प्राप्त करून घेतली. ती भीमाला दिली होती मागितल्यावरून. आपल्या गुरुचं नाव लपवायचं नाही. संदीपनी ऋषींना बलराम दादांनी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, आम्ही अभिमानानं जगाला सांगू. विद्या फुकट मिळवायची नसते गुरु महाराज.
मग काही गुरुदक्षिणा द्यावी लागते. आपल्याला काही गुरुदक्षिणा आम्ही काय द्यावं, जे देण्याने आम्हाला विद्या प्राप्त झाल्याचं समाधान आणि तुम्हाला विद्या दिल्याचं समाधान प्राप्त होईल, आम्ही काय द्यावं. महाभारतात हे थोडं वेगळं आलंय. भागवताने असं सांगितलंय, सांदीपनी ऋषींनी सांगितलं, मला कशाची अपेक्षा नाही, कारण मी विद्या विकत नाही. अरे ब्रह्मज्ञान आहे, जगताच्या कल्याणाकरता अवतरित झालेलं आहे, आणि जे जगताच्या कल्याणाकरता द्यायचं असतं त्याचं मोल करायचं नसतं. ज्ञानेश्वरीचं मोल नाही, गाथ्याचं मोल नाही, भागवताचं मोल नाही आपल्याकडे, कारण जगताच्या कल्याणाकरता या ग्रंथांचे अवतार झाले. त्याचं मोल होऊच शकत नाही. काय दिलं म्हणजे आपल्यावरचे ज्ञानेश्वरीचे उपकार फिटतील सांगा बरं. काय आपण केलं म्हणजे गाथ्याचे उपकार आपल्यावरचे फिटतील सांगा. काय केलं म्हणजे नाथ महाराजांच्या भागवताचं ऋण आपल्यावरचं फिटेल सांगा. काही 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 नाही. जन्म जन्म घालून जन्म जन्मांतरात प्राप्त झालेल्या देहाचं कातडं काढून त्या वस्त्रावर चढवलं तरी त्या ग्रंथाचे उपकार आपल्यावरचे फिटणार नाहीत. इतके उपकार या सद्ग्रंथाचे. का? कारण हे जे ग्रंथ आहेत ना, हे जगाच्या कल्याणाकरता प्रकट झालेले ग्रंथ आहेत. सांदीपनी ऋषींनी सांगितलं, मला काही नको. भागवतात, महाभारतात काय पाहिजे ते सांगितलं, असं सरळ उल्लेख आहे, पण भागवतात सांगितलं, मला काही नको तुमच्याकडून. नाही पण आम्हाला कसं बरं वाटेल, गुरुदक्षिणा काहीतरी दिली पाहिजे ना, काय देऊ. मग सांदीपनी ऋषींनी पुष्कळ आग्रहावरून सांगितलं, मला काही नको, पण आईसाहेबांना विचारा त्यांना काही हवंय का, माझ्या पत्नीला विचारा, गुरुमातेला विचारा. असं सांगितल्यावरून हे दोघेही गुरुपत्नीकडे गेले. त्यांना विचारलं, असं असं झालंय, आमची सेवाही संपली आहे, गुरुंनी जायची परवानगी दिली आहे, जाण्यापूर्वी गुरुदक्षिणा द्यावी म्हणून मनोदय आम्ही व्यक्त केला. गुरु महाराजांनी आपल्याला विचारायला सांगितलं, त्यांना काही नकोय, आपल्याला काही हवं आहे का बोला. असं सांगितल्यानंतर गुरुपत्नीने त्यांना काही सांगितलं. महाभारतामध्ये असं आलंय की गुरूंनीच त्यांना सांगितलं. सांदीपनी ऋषींनी भगवान आणि बलराम दादा या दोघांना सांगितलं, माझ्या मनात एक खंत आहे, तेवढी पूर्ण करा. काय खंत? सांदीपनी ऋषी म्हणाले, काही नाही, माझा एक मुलगा एके दिवशी समुद्र स्नानाकरता गेलेला असताना तिमी नावाचा जो समुद्र कीटक आहे, जलजंतू आहे, मुळातला तो असुर आहे, तो जलजंतूच्या रूपाने आला आणि माझ्या मुलाला घेऊन गेला. माझा मुलगा गेला. मला माहिती आहे की तुम्ही भगवान आहात, जगतावर तुमची सत्ता चालते, तुम्ही जगन्नाथ आहात, मला ज्ञात आहे. माझी एक विनंती आहे, माझा मुलगा मला आणून देता आला तर बरं होईल, तीच माझी गुरुदक्षिणा असेल. सांदीपनी ऋषींनी सांगितल्यावरून बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण दोघेही समुद्रामध्ये गेले. त्याने तिमी नावाच्या त्या असुराला मारलं, गुरुपुत्राला जिवंत केलं आणि गुरुपुत्रा तो सांदीपनी ऋषींना आणून परत केला. मृत गुरुपुत्र आणिला, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं वर्णन. मेलेला गुरुपुत्र त्यांनी परत आणून दिला. सांदीपनी ऋषींचं समाधान झालं. त्यानंतर अत्यंत तेजस्वी विद्येचं तेज त्यांना प्राप्त झालेले बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण यांनी हे केलेलं अद्भुत कार्य बघून सगळ्या जगाने त्यांचं कौतुक केलं, ऋषीमुनींनी कौतुक केलं. जे भल्या भल्यांना जमत नाही ते तुम्ही करून दिलं, त्यांचं पुष्कळ कौतुक झालं. बलराम दादांच्या जीवनचरित्रामध्ये क्रमानं सांगावं असं खूप काही घडलंय असं नाहीये, पण भगवान श्रीकृष्णांच्या संबंधामध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यात बलराम दादांचं वैलक्षण्य आपल्याला काही प्रसंगामध्ये पाहता येतं. त्याच्यातल्या एक दोन प्रसंगाचा फक्त मी उल्लेख करणार आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं, मगाशी बोललो की भगवान श्रीकृष्णाबरोबर लहानपणापासून बलराम दादा राहिले, पण भगवंतानी केलेल्या चोरीचा स्पर्श मात्र बलराम दादाच्या जीवनाला नाही.
भगवान असत्य बोलले, त्याचा स्पर्श भगवंताला बलराम दादाला नाही. भगवंतानी खोड्या केल्या, बलराम दादावर कधी नाव नाही, कधी कोणी आरोप केला नाही. हा मोठा शिकवतो ना, हा धाकटा त्याच्या मागे मागे पळतो, हे असं कधी कोणी म्हणालं नाही. सगळ्यांनी दोष दिला कृष्णाला आणि सांगितलं, बघ जरा मोठा भाऊ कसा शहाण्यासारखा वागतो, कसा बसला की देवासारखा बसून राहतो, आणि तू देव असून तसा बसत नाहीस. तो देवासारखा बसतो, हाताची घडी तोंडावर बोट, आणि तू बघ थोडं घे त्याचं शहाणपण, शिक थोडं मोठ्या भावाकडून. भगवंताला हेच ऐकावं लागलं. असत्याचा स्पर्श बलरामदादांच्या जीवनचरित्राला नाही. हे केवळ बालवयातच झालं असं नाही. मी मगाशी म्हटलं होतं की हे लक्षात ठेवा, मी पुढच्या एका कथेत याचा संदर्भ देणार आहे म्हणून. तो संदर्भ येतो तो ज्या वेळेला अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं त्या प्रसंगामध्ये. सुभद्रा हरण एक मोठं चरित्र, मोठी कथावस्तू आहे. मला सगळं सांगणार नाही मी आत्ता, खूप मोठं आहे ते विनाकारणला, आणि ते मुळात बलराम दादाशी फार कमी बाबतीत जोडलं गेलंय म्हणून तेवढ्या पुरतच बोलणार आहे. सुभद्रा हरणाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. अनेक हरदासी कीर्तनकार एवढ्यावरच जगले. सुभद्रा हरणावर फार गोड रंगवायचे. हरदासी कीर्तनकारांना ती एक शैली असते, ती एक लकब असते त्यांची. छोटासा प्रसंग असला तरी ते इतके सुंदर रंगवतात, त्याच्यामध्ये विनोदाची प्रकरण, भावभावनांची प्रकरण इतकी सुंदर करतात. अर्जुन काही कारणाने तीर्थयात्रेला गेला. ते कारण सोडून द्या, आता काय असतील ते असतील, त्याच्यातही फार मागे जाण्यात तात्पर्य नाही. तीर्थयात्रा केल्या, खूप तीर्थांना भेटी दिल्या, आणि तीर्थयात्रा करत 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 अर्जुन प्रभास क्षेत्रावरती आला. अत्यंत पावन क्षेत्र म्हणून प्रभास क्षेत्र सांगितलं जातं. भगवंताला हे कळालं की आपला प्रिय अर्जुन अनेक वर्ष जो तीर्थयात्रा करत होता तो प्रभास क्षेत्रावरती आला. त्या अर्जुनाला भेटण्याकरता भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रावरती गेले. दोघांनी एकमेकांना बघितलं, अत्यंत आनंद झाला, प्रगाढ असं आलिंगन दिलं. अर्जुनाचा भगवंताचा मोठा संवाद महाभारतात तिथे आहे. आपण कुठे कुठे गेलो, कोणकोणती तीर्थ बघितली, त्या तीर्थांचं वैशिष्ट्य काय, त्या तीर्थात काय अनुभव आले, हे सगळं अर्जुनाने भगवंताला सांगितलं. आणि भगवंताने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना आता घरी चल. घेऊन आले. अर्जुन येणार, भगवंतासह येणार. तीर्थयात्रा करून आलेला अर्जुन, जो तीर्थयात्रेच्या निमित्तानं तपोनिष्ठ झाला होता, जो तीर्थयात्रेच्या निमित्तानं तपस्वी झाला होता, असा अर्जुन भगवंताबरोबर आपल्या शहरात येणार हे कळल्यानंतर सगळं शहर सजलं. झाडांना सजवलं, भिंतींना सजवलं, घरांना सजवलं. महाभारताने त्याचा विस्तार केलाय. सगळं गाव नटलं. अर्जुन महाराज येणार, अर्जुन महाराज येणार. भगवंतानी सांगूनच ठेवलेलं होतं, शहर सजवा, नगर सजवा, गुढ्या तोरणं उभी करा, माझा अर्जुन येतोय, तपस्वी अर्जुन येतोय, तीर्थयात्रा करून परत येतोय. आनंद आहे, आनंद आहे. सजवा. सगळं नगर सजलं. भगवंताचा राजवाडा विशेषत्वानं सजवला गेला. भगवान अर्जुनाला घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते झाले. घरातही तारांबळ उडाली होती. इकडं तिकडं नोकरांची लगबग चालू, पानं मांडायची, अमुक करायचे, अर्जुनाचे पाय धुवायचे, अर्जुनाला वस्त्र अलंकार द्यायचे, अर्जुनाचं पूजन व्हायचंय, अमुक तमुक तमुक. पुष्कळ घरामध्ये गदारोळ चालू होता. जो तो आपल्याला दिलेली कामं प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याच्या लगबगीत होता. अर्जुन भगवंतासह घरामध्ये आले आणि तेवढ्यात नटलेली, सजलेली, हातामध्ये औक्षणाचं तबक घेतलेली सुभद्रा भगवान आणि अर्जुनाच्या समोरून निघून गेली. बस तेवढाच एक क्षण होता. अर्जुनाला सुभद्रेशिवाय दुसरं काही सुचेनासं झालं.
बस सुभद्रा तिच्याकडे ज्या पद्धतीनं टक लावून मोहित झाला अर्जुन, बघायला लागला वारंवार तिच्याकडे. भगवंताला कळायला वेळ लागेल का हो? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. न सांगता क्षीण बाग पांडुरंग जाणतसे. तुकोबारा बोलता, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवंतानी त्याच्या नजरेवरून ओळखलं याच्या मनात काय. भगवान आहेत ते, अंतर्यामी आहेत. भगवंताने अर्जुनाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, माझी बहीण आहे, माझी बहीण आहे. अर्जुन म्हणाला, मी कुठं नाही म्हणलं, मला ते बहीण आहे. भगवान हसले. भगवान म्हणाले, तुला आवडली ना? होय देवा. लग्न करायचंय? होय देवा. पूर्वी लग्नाला पटकन हो म्हणत होते मुलं, झालेलं असतानाही. घरी होती ती पांचाली, द्रौपदी होती, हो करायचंय. भगवंताने काही युक्ती सांगितली. भगवान म्हणाले, आपल्याकडे स्वयंवर पद्धतीनं लग्न करता येतं. स्वयंवर रचाऊ, काही हरकत नाही. पण भगवंताने अर्जुनाने सांगितलं, काय हरकत नाही, माझी पहिली बायको मी स्वयंवरातनच आणलेली, मला सवय आहे, मी घेतो. भगवान म्हणाले, तसं नसतं अर्जुना, वेड्यासारखा तुला पाहिजे ना, मग वेड्यासारखा उतावीळ होऊ नको, मी सांगतो त्या पद्धतीनं काम कर. ती तुला पाहिजे याच्यापेक्षा ती तुला मिळावी हा माझा संकल्प आहे, म्हणून ती तुला मिळणार आहे. ती तुला पाहिजे म्हणून तुला मिळणार नाही, ती तुला मिळावी ही माझी इच्छा आहे, म्हणून ती तुला मिळेल. आणि ते तुझ्या इच्छेवर चालत नाही, माझ्या इच्छेवर चालतं. शांत राहा. काय करू सांगा? काही मी सांगतो ते कर, तू काही करू नको. स्वयंवरानं आपल्या स्वयंवर पद्धतीनं लग्न करता येत नाही असं नाही, पण स्वयंवर पद्धतीमध्ये अशी अडचण आहे. भगवान बोलले, मी महाभारतातले श्लोक सांगेन आपल्याला त्या पद्धतीचे. भगवान अर्जुनाला म्हणाले, स्वयंवर होऊ शकेल, स्वयंवरामध्ये ती वरेल तुला, तिला मिळवता येईल, तो मुद्दा नाही. पण स्वयंवरामध्ये एक अडचण अशी असू शकते अर्जुना, की त्या स्वयंवरामध्ये तुझ्या बरोबरीनं जर दुसऱ्याला बघून तिचं मन दुसरीकडे गेलं तर तुझा पत्ता कट होईल. कारण भगवंतानी सांगितलेलं, म्हणून मी म्हटलं मी संदर्भासह बोलतोय आपल्याला. कारण भगवंताने अर्जुनाला सांगितलं, कारण स्त्रियांना कोणत्या वेळेला काय आवडेल हे भगवान सुद्धा सांगू शकत नाहीत. नाही टाळा नका, अरे घरी जायचंय परत, असं काय करता, असं नका करू, ऐकत चला, ऐकत चला. अचानक काहीतरी वेगळंच आवडू शकतं. साधारण नवऱ्याला माहिती असतं की आपल्या बायकोला कोणत्या रंगाची साडी आवडते, कशा पद्धतीची साडी आवडते. एखाद्या प्रसिद्ध शहरामध्ये तो नवरा गेला तर तो आपल्या बायको करता म्हणून अत्यंत प्रेमानं तशा पद्धतीची साडी आणतो, बायको खुश होईल असं त्याला भ्रमानं वाटत असतं. मग त्याला वाटतं आता बायकोला सांगावं, बघ मी तुझ्या करता साडी आणली, केवढं प्रेम आहे, म्हणून तो म्हणतोय बघ तुझ्या करता तिथून साडी आण. ती साडी बघितल्यावर असली कशाला आणली, मला अजिबात आवडत नाही. अरे आतापर्यंत हेच आवडत आलंय, पण कोणत्या वेळेला काय आवडेल हे सांगता येत नाही अर्जुना. शुद्ध मराठीत भगवंताने सांगितलं, रिस्क घेऊ नको, नको. स्वयंवरामध्ये होऊ शकतं, विवाह होऊ शकेल, होणार नाही असं नाही, पण कदाचित त्या वेळेला तुझ्यापेक्षा कोणीतरी एखाद सौंदर्य संपन्न तिथं दिसला आणि सुभद्रेचं मन जर तिकडं गेलं तर नको. मग मी सांगतो ते काम कर. आपण क्षत्रिय आहोत, क्षत्रिय बलाकरता प्रसिद्ध आहे. तू बलानं तिचं अपहरण करून गांधर्व विवाह कर, मला आनंद वाटेल.
अर्जुनाला काय करायचं कसं करायचं, मोठी कथा आहे. ते संन्यासी संन्यास घे, त्याच्याकरता संन्यास घ्यायला लावलाय त्यांनी. संन्यास घ्यायला लावला अर्जुनाला. आणि मग ज्ञानोबारांनी सांगितलंय, संन्यासी तुवा हो निजनी चोरोनी नेली माझी भगिनी. ज्ञानोबारांनी नंतर वर्णन केलं. म्हणून मी सांगतो कधी कधी, भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली काय, अर्जुनापेक्षा चांगले अधिकारी लोक नव्हते काय कुरुक्षेत्रावर. भीष्माचार्यासारखा अतिशय मोठा भगवंताचा अंतरंग भक्त हा कुरुक्षेत्रावर उपस्थित होता. भीष्माचार्यांना गीता नाही सांगितली. द्रोणाचार्य कृपाचार्यांसारखे धर्मज्ञ पंडित होते, त्यांना नाही गीता सांगितली. धर्मराज युधिष्ठिरासारखा सत्यप्रतिज्ञ पांडवांमध्ये होता, त्याला नाही गीता सांगितली. आणि गीता कुणाला सांगितली? जो संन्यास घ्यायला गेला आणि लग्न करून आला त्याला गीता. म्हणून तुम्हाला जर गीता ऐकायची असेल, संन्यास घ्यायला लावला, भगवे कपडे घालायला लावले, गावाच्या बाहेर बसायला लावलं. मोठी कथा आहे, फार सुंदर रंगवतात ते लोक. हरिदासी कीर्तन का भागवत महाभारतामध्ये तेवढे सगळे संदर्भ नाही आहेत, पण हे सांगत आलेलं. आणि मग घरी येऊन बलराम दादाला सांगितलं, दादा गावाबाहेर फार मोठा महात्मा आलाय. अहो दर्शन घेतलं की इतकं समाधान मिळतं दादा. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, फार आनंद वाटतो. काय त्याच्या नजरेत काय ताकद आहे अध्यात्माची कळत नाही, पण बघितलं की असं वाटतं आपल्याला ब्रह्मज्ञानच झालं. हे कोण सांगतं? भगवान बलराम दादाला. बलराम दादा म्हणाले, असं एवढा मोठा महात्माला, चल दर्शनाला जाऊ. भगवान म्हणाले, आपण दोघच कशाला, सगळ्यांनाच घेऊन जाऊ, सुभद्रेला घेऊन जाऊ. मग ते घेऊन गेले. मग ते अर्जुन आणि ती सुभद्रा पळवून नेली, वगैरे वगैरे वगैरे. जाऊ द्या. अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं, बलानी केलं. त्यानंतर अनेक राजे त्यांच्यापर्यंत जाण्याकरता सज्ज झाले, युद्ध करण्याकरता प्रवृत्त झाले, पण भगवान मध्ये पडले. भगवंतानी काही युद्ध वगैरे होऊ दिलं नाही. माझा मुद्दा इथून सुरू होतो. अर्जुनाने आपल्या बहिणीला पळवलं हे बलराम दादाला कळालं. माझा मुद्दा इथून सुरू आहे. बलराम दादाला कळालं आणि बलराम दादा जे संतापले त्याची वर्णन महाभारतामध्ये आली. अर्जुनाची जी निर्भत्सना बलराम दादानी केली. अर्जुन हा भगवंताचा अत्यंत लाडका भक्त आहे, अंतरंग भक्त आहे. अर्जुनाला बोलावं अशी एकाची ताकद नाही भगवंताच्या घरातल्यांची, कोणी बोलू शकत नाही. रुक्मिणी माता अर्जुनाला बोलू शकली नाही, कोणीही बोलू शकलं नाही. पण बलराम दादानी अर्जुनाची जी निर्भत्सना केली त्यामध्ये बलराम दादानी सांगितलं, एकतर भगवान शांत बसले, याच्यात बलराम दादा रागावले. अरे सगळं एवढं मोठं प्रकरण झालं, हा शांत बसतो म्हणजे काय? ज्या अर्थी हा शांत बसलाय त्या अर्थी याच्यातच काहीतरी गुह्य आहे आणि सगळं त्याच्यातच होतं. बोलत नाही, काही रागावत नाही. बहीण आपली पळवून गेली. लाड करायचे म्हणजे किती करायचे, कुठपर्यंत, त्याला काही मर्यादा आहे का नाही? ज्या अर्जुनाला आपण प्रेमानं घरात घेतलं, तो अर्जुन ज्या ताटामध्ये जेवतो त्या ताटाला छेद करतो, असे शब्द आहेत बलराम दादाचे. ज्याच्यावर आम्ही विश्वास टाकला तो विश्वास टाकण्याच्या लायकीचा नाही, हे आम्हाला कसं कळलं नाही आतापर्यंत? अर्जुनाने जे कर्म केलंय ते अर्जुनाच्या नाशाला कारण होण्यासारखं आहे. चांगलं झालं नाही. म्हणून मी सुरुवातीला बोललो, असत्याचा स्पर्शही बलराम दादांच्या जीवनचरित्राला नाही. भगवान म्हणाले तू पळवून ने. अर्जुन म्हणाला, देवा असं कसं पळवून न्यायचं? भगवान म्हणाले, अरे पळवून आणून लग्न करण्यात काय सुख असतं मला विचार. मी सांगतो तुला, मी तेच केलंय, मी तेच केलंय. बलराम दादांनी सांगितलं खोटं वागायचं नाही. अर्जुनाला आवडली होती ना सुभद्रा, अर्जुनाने प्रकटपणाने माझ्या समोर कृष्णासमोर येऊन कबुली द्यायला पाहिजे होती, आम्ही दिली नसती काय? अर्जुनाचा इतका अविश्वास आहे का आमच्यावर?
कशा करता म्हणून अर्जुनाने असले उद्योग करावेत? हा गप्प बसतो, त्याला पाठीशी घालतो, देवावरही गरजले, मोठा भाऊ आहे. असत्याचं आचरण, असत्याचा विचार सुद्धा बलराम दादांच्या जीवनाला स्पर्शला नाही. तो कितीही जवळचा असू देत, बलराम दादांनी असत्याला कधीही जवळ येऊ दिलं नाही. दुसराही प्रसंग याच अनुषंगानं बोलणार आहे मी. अर्जुनाची खूप निर्भत्सना केली, नाही नाही ते बोलले. अर्जुन जवळ करण्याच्या लायकीचा माणूस नाही असं म्हणाले. याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आमचा मूर्खपणा सिद्ध केलाय, आमच्या पायावर आम्ही कुऱ्हाड मारून घेतलीय. ज्याच्याबद्दल चार चौघामध्ये ज्याच्या आम्ही जवळचे, जो आमच्या जवळचा आहे असं अभिमानानं आम्ही सांगू शकत होतो, आता त्याचं चार चौघामध्ये नाव घेणं आम्हाला लाज वाटण्यासारखं आहे. एवढं जर अर्जुनाला वाटत होतं सुभद्रा आवडली होती, तर माझ्याजवळ येऊन का नाही सांगितलं की मला सुभद्रा आवडली आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचंय? आम्ही थाटामाटात लग्न लावून दिलं असतं. तो म्हणेल ते दिलं असतं त्याच्या बरोबरीनं. ज्या घरामध्ये आपण वावरलो, ज्या घराने आपल्याला आश्रय दिला, ज्या घरातल्या लोकांनी आपल्याला संकटात सहाय्य केलं, आपल्या पाठीशी उभे राहिले, त्या घरामध्ये तुम्ही जाता आणि त्या घरातली मुलगी पळवून नेता. पांडवांपैकी हा एकच नतद्रष्ट असा कसा जन्माला आला? आम्ही धर्मराजाला कधी बोललो नाही, आम्ही नकुल सहदेवांना कधी बोललो नाही, भीमाला कधी बोललो नाही. आम्ही याला आम्ही जवळचा मानला, हा आमचा अपराध झाला काय? याला आम्ही घरामध्ये आत येऊ दिलं, हा आमचा गुन्हा आहे का? तीर्थयात्रा केल्याने माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं असं आम्ही ऐकत आलो. हा तीर्थयात्रा करून एखाद्या स्त्रीवर डोळा ठेवतो, याचं अंतःकरण शुद्ध मानावं काय? खूप बोलले, खूप बोलले. भगवंतानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भगवान बलराम दादांना म्हणाले, दादा कशा करता चिडता? अर्जुन चांगला मुलगा आहे. तुम्ही विचार करा, अर्जुनाने सुभद्रेला पळवलं, हे आपल्या डोळ्याला दिसतंय, पण आपली बाजू आपल्याला कधी दिसली का? म्हणे काय दिसलं नाही. भगवंतानी सांगितलं, अर्जुन जर सुभद्रेला पळवून घेऊन जायला आला होता तर सुभद्रेने प्रतिकार केला काय दादा? म्हणजे सुभद्रेच्या मनातही तो होताच ना. तिने प्रतिकार केला का? तिने आरडाओरडा केला का? तिने असं सांगितलं का? अहो, पुरुषाच्या नजरेमध्ये काय अर्थ सामावलेला आहे हे स्त्रीच्या नजरेला जेवढ्या चटकन कळतं तेवढं ब्रह्मदेवालाही कळत नाही. काय म्हणतात त्याला इंग्रजी, सिक्स्थ सेन्स म्हणतात ना. ती नजर स्त्रियांना पटकन कळते. कोण माणूस आपल्याकडे कोणत्या दृष्टीनं बघतोय हे स्त्रीला फार चटकन जाणवतं. काय देवानी ताकद दिली असेल, सामर्थ्य दिलं असेल ते असेल. मग अर्जुन तिच्याकडे बघतोय हे सुभद्रेला कळलं नव्हतं काय? अहो, कलियुगातल्या सामान्य स्त्रीला जर हे जाणवतं चटकन, ही तर सुभद्रा आहे ना, भगवंताची बहीण आहे ना, द्वापार युगातली आहे ना, तिला कळणार नाही काय? तिच्या संवेदना काय मेल्या होत्या काय? पण ज्या अर्थी तिने विरोध केला नाही, आरडाओरडा केला नाही, त्या अर्थी तिच्याही मनात ते होतच ना दादा. मग आपल्या बहिणीच्या मनामध्ये जो पुरुष आहे त्याच्या बरोबर ती गेली, आपण लग्न लावून दिलं, बिघडलं काय? बलराम दादा म्हणाले, हे असलं बोलणं मला सांगू नको, तुझं नेहमीच आहे हे. तिलाही आवडलं होतं ना, मग तिने आपल्याला सांगायचं, ह्याने सांगायचं, दोघांच्या मनात होतं, आपण आनंदानं लग्न. ही काय पद्धत आहे? पळवून घेऊन जाण्याचं कारण काय? मग भगवंतानी बलराम दादांना असं सांगितलं की दादा लक्षात घ्या, आपण लग्न लावून दिलं असतं, पण आपल्या घरातली मुलगी कोणत्याही पुरुषाला देताना त्या पुरुषाच्या कर्तृत्वाचा विचार केला पाहिजे की नाही? सौंदर्य बघून काय उपयोगाचं आहे? सौंदर्य शास्त्राने, एस्थेटिक्स ज्याला म्हणतात, त्या सौंदर्य शास्त्राने सौंदर्याचा विचार करताना दोन पद्धतीने केलाय. एक गुणात्मक सौंदर्य असतं आणि एक रूपात्मक सौंदर्य असतं.
जो कोणी आपल्या घरातल्या मुलीचं लग्न लावून देण्याचा विचार करतो किंवा आपल्या घरातल्या मुलाकरता एखादी मुलगी पाहतो, त्यावेळेला तो रूपात्मक सौंदर्यापेक्षा गुणात्मक सौंदर्यावर जोर देत असतो. कारण रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करता येते, गुणात्मक सौंदर्याशी तडजोड नाही करता येत. कारण रूप बदलणारच असतं, ते माईकच आहे. बालपणी आपलं जे रूप असतं ते म्हातारपणी नसतं. बालपणी जे गोडवा जो असतो तो तारुण्यात राहत नाही. दाढी बिडी येते, चेहरा थोडा वेगळा दिसायला लागतो. त्याच्यापेक्षा अजून प्रौढावस्थेमध्ये अजून चेहरा बदलून जातो. म्हातारपणामध्ये अजून विद्रूप व्हायला लागतो. सुरकुत्या पडतात, गाल आत बसतात, दात पडलेले असतात, केस पांढरे झालेले असतात. हे रूप बदलणारच आहे, त्याच्याशी तडजोड करावीच लागते आपल्याला. आपल्या आयुष्यामध्ये आपलं एक रूप जे बालपणी होतं ते म्हातारपणापर्यंत तसंच राहतं असं होतच नाही. बालपणामध्ये रूप गोंडसच असतं, गोडच वाटतं. सगळीच मुलं लहानपणी गोड दिसतात. मी खरं सांगू आपल्याला, अहो गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी फार गोंडस दिसतं. थोडं मोठं झाल्यावर कळतं हे गाढव आहे म्हणून. गाढवाचं सांगत नाही. थोडं मोठं झाल्यावर गाढवपणा सुरू होतो, मग कळतं हे तेवढं गोंडस नाही जेवढं लहानपणी दिसत होतं. गाढवाचं पिलू बघा एखाद्या वेळेला तुम्ही, गोंडच दिसतं, लहान मुलं आहे. कारण रूपात्मक सौंदर्याचा आविष्कार सुद्धा, मी बोलतो आता ते ऐका, रूपात्मक सौंदर्याचा आविष्कार सुद्धा अंतर्गत गुणात्मक सौंदर्यावर सिद्ध होत असतो. लहान मूल का सुंदर दिसतं? कारण ते निष्पाप असतं म्हणून. दोन्ही रूपात्मक सौंदर्याशी तडजोड करायला कोणी तयार होतं, पण गुणात्मक सौंदर्याशी कोणी तडजोड करत नाही, करू नये. मी आपल्याला उदाहरणं सांगतो त्याची, आपण लक्षात घ्या. मला सांगा, तुमच्या घरात मुलाला बायको बघायची, सून आणायची, तुम्हाला कशी सून पाहिजे? तुम्हाला म्हणजे माझं काही ते वधूवर सूचक मंडळ नाही, मी आपलं उगी विचारतो प्रवचनात. तुम्हाला कशी सून पाहिजे? मी विकल्प देतो तुम्हाला, पर्याय देतो, मला सांगा कशी सून पाहिजे ती. दिसायला अत्यंत देखणी, गोरी पान, नाकी डोळी, नीटस, चांगल्या कुळातली, श्रीमंत, पण तुम्हाला जबरदस्तीनं चातुर्मासाला पाठवणारी चालेल का? थोडी काळी असली, साध्या घरातली असली तरी तुमची सेवा करणारी चालेल? कशी पाहिजे? मी आणून देणार नाही, पण सांगा तरी कशी पाहिजे? सुंदर पाहिजे पण घरातून हाकलून देणारी पाहिजे का काळी सावळी असली तरी सेवा करणारी पाहिजे? काळी सावळी असली तरी सेवा करणारी पाहिजे. कारण रूपात्मक सौंदर्याची तडजोड होते, गुणात्मक सौंदर्याची तडजोड होत नाही. बर, तुमच्या मुलीला नवरा पाहिजे, जावई पाहिजे, कसा पाहिजे सांगा बर? कसा पाहिजे सांगा? खूप देखणा, अतिशय सुंदर, गोरा पान, पण दिवसभर गटार न सोडणारा चालेल का? काळा सावळा असला तरी स्वकर्तृत्वानं स्वतःचा उद्योग निर्माण करणारा चालेल? रूपात्मक सौंदर्याची तडजोड होते, गुणात्मक सौंदर्याची होत नाही. आपल्या पुरुषांना त्यांच्या कर्तृत्वावरून, त्यांच्या पुरुषार्थावरून त्यांचं सौंदर्य सिद्ध करावं लागत असतं. दादा, तुम्ही अर्जुनाने पळवून नेलं म्हणता. अर्जुनाने पळवून नेलं म्हणजे काय केलं सांगा ना? त्यांनी काय आपल्याला धोका दिलाय का? केलं काय त्यांनी? पळवून नेणं या शब्दाचा अर्थ काय? याचा अर्थ दादा, आपल्या घरातली मुलगी देताना आपण जर पुरुषाचं कर्तृत्व बघणार असू तर दादा हे लक्षात घ्या, अर्जुनाने हे सिद्ध करून दिलंय की जगताचा मालक असणारा परमात्मा ज्या घरात राहतो, त्याचा मोठा भाऊ जो सर्व बलानं संपन्न आहे, तो ज्या घरात राहतो, त्या घरातली मुलगी मी माझ्या सामर्थ्यानं पळवून नेतो, असं माझं कर्तृत्व आहे, हे ज्याने सिद्ध केलंय त्याला आपली बहीण द्यायला नको का? सांगा. काय राजकारण आहे? समजून देण्याची पद्धत बघा, समजून देण्याची पद्धत बघा भगवंताची.
भगवान म्हणतात त्रैलोक्याचा अधिपती ज्या घरात राहिला, बलसंपन्न असणारे बलभद्र ज्या घरामध्ये राहिले, इतके बलवान महात्मे ज्या घरात आहेत त्या घरातली मुलगी स्वकर्तृत्वानं पळवून नेतोय. माझं कर्तृत्व काय असेल विचार करा. हे कर्तृत्व ज्याने आपल्या समोर सिद्ध करून दिलं, आपली बहीण त्याला दिली, वाईट वाटायचं कारण काय? बलराम दादा म्हणाले, कृष्णा तुझं बोलणं पटण्यासारखं आहे, चांगलं बोललास, पण मी तुला सांगतो, हे सगळं जरी झालेलं असलं ना तरी अर्जुनाची चूक झाली हे मात्र खरंच आहे. माझ्या मनातला हा विकल्प जाणार नाही. आणि शेवटपर्यंत बलराम दादाच्या मनामध्ये ते राहिलं, भगवंताच्या मनात राहिलं नाही. कारण बलराम दादाने कधीही असत्याला अनुमोदन दिलं नाही. जे बलराम दादाचं होतं ते उघडं होतं, स्पष्ट होतं, मोकळा व्यवहार होता, आहे आहे नाही नाही. बलराम दादांनी याचा विचार कधी केला नाही की आहे म्हणावं पण मनात नाही ठेवावं, नाही बोलून दाखवावं पण मनात आहे असंच होतं. असे व्यवहार बलराम दादांनी केले नाहीत. म्हणून पांढरा रंग हे त्याचंच प्रतीक आहे. स्वच्छता, निरभ्रता, डाग नाही कशाचा, स्वच्छ प्रतिमा आहे बलराम दादाची. बलराम दादांच्या जीवन प्रसंगामध्ये, जीवन चरित्रामध्ये आणखीन एक प्रसंग येतो, तोही जास्त महत्वाचा आहे, तोही मी सांगतो आपल्याला. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ज्या वेळेला कौरव पांडवांमध्ये युद्ध ठरणं हे अपरिहार्य झालं, त्या वेळेला दोघांची संधी झाली पाहिजे असं प्रामाणिकपणाने ज्यांना वाटलं त्याच्यामध्ये बलराम दादा अग्रक्रमाने होते. युद्ध करून उपयोगाचं नाही, संधी झाली पाहिजे, याने एकत्रित राहिलं पाहिजे, जगावर राज्य केलं पाहिजे. ठीक आहे, थोडं इकडं थोडं तिकडं व्हायचंच घर म्हणल्यानंतर युद्ध ठरायला लागलं. पांडवांच्या बाजूने कोणीतरी दूत कौरवांकडे पाठवावा, दूत म्हणून कोणीतरी जावं, हा विचार भगवंतापेक्षा आधी बलराम दादांच्या मनात आलाय. नको, युद्ध शक्यतो टाळावं. बघा कसं होतं, भगवानही दूत म्हणून जायला तयार होते, पण भगवंताच्या मनात होतं युद्ध झालंच पाहिजे. आणि बलराम दादा ही दूत पाठवायला तयार आहेत, पण बलराम दादांच्या मनातही युद्ध टाळलं पाहिजे. नको, संहार करून काही होणार नाही, संग्रामानं काही सिद्ध होणार नाही. बलराम दादांनी हे बोलून दाखवलंय. नंतर ज्या वेळेला ते युद्धाच्या आधी तीर्थयात्रेला निघून जातात त्यावेळेला त्यांनी हे बोलून दाखवलंय, इथं रक्ताचा पाऊस पडेल, मांसांचा खच पडेल, राड होईल सगळी या कुरुक्षेत्रावर, फार मोठा नरसंहार होईल. हे होणं बरोबर नाही आहे. मी वारंवार सांगतोय नको. कृष्ण काही बोलत नाही, नको 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 हे वारंवार सांगूनही हे लोक ऐकत नाहीत. बलराम दादांनी ठरवलं कोणीतरी दूत पाठवावा. कुणाला पाठवावं, कुणाला पाठवावं असा विचार जेव्हा चालू झाला